या विशेष संग्रही अंक प्रकाशनाच्या निमित्ताने सर्व प्रथितयश पत्रकारांना आणि आपल्या मित्रांना आपण संबोधित करावं अशी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आपण करूया। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं आपण स्वागत करूया। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या मोदीजींच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी ही जी काही एक हे कॉफी टेबल बुक आहे, पुस्तिका आहे, याच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेतून हे कॉफी टेबल बुक तयार झालं ते महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, मंत्री मंगल प्रभात लोढाजी, मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमदार निरंजन डावखरेजी, योगेश सागरजी, संजय कुटेजी, सुनील राणेजी, राजेश पांडेजी, समोर उपस्थित असलेले माध्यम क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की माननीय प्रधानमंत्री महोदयांना शपथ घेऊन उद्या 12 वर्ष पूर्ण होत आहेत। 26 मे 1914 2014 ला 26 मे 2014 ला जो आवाज आपण सर्वांनी ऐकला, मैं नरेंद्र दामोदर दास मोदी, तो आवाज आजही आपल्या सर्वांच्या कानामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी गुंजतो आहे। आणि ही 12 वर्ष अक्षरशः थक्क करणारी अशा प्रकारची 12 वर्षे। एखाद्या देशाची शक्ती, एखाद्या देशाचा स्वाभिमान आणि आत्माभिमान कशा पद्धतीनं जागृत करून एक मोठं परिवर्तन घडवलं जाऊ शकतं हे गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींनी दाखवून दिलंय। जो देश एखाद्या याचकाच्या भूमिकेमध्ये, कधी एखाद्या बिचाऱ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, आज तो देश आत्मनिर्भर भारत अशा पद्धतीनं जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला गेल्या 12 वर्षाच्या या कार्यकाळात आपल्याला पाहायला मिळतोय। खरं म्हणजे 12 वर्षात मोदीजींनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेलं कार्य हे एका कॉफी टेबल बुक मध्ये मांडणं देखील अत्यंत कठीण आहे आणि त्याबद्दल एखाद्या भाषणामध्ये बोलणं हे तर त्याहीपेक्षा कठीण आहे। पण मला असं वाटतं की ही जी काही 12 वर्ष आहे ही नवभारताकडे जी काही भारताने वाटचाल केली त्याची ही 12 वर्ष आहे। विविध क्षेत्रांमध्ये जे परिवर्तन झालंय त्याची ही 12 वर्ष आहे आणि या परिवर्तनामध्ये सगळ्यात महत्त्वाची वाटचाल जर आपण काही केली असेल तर या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात सामाजिक क्षेत्रामध्ये जे विविध कार्यक्रम झाले, मग त्यामध्ये गरीबाला घर देणं असो, गरीबाला शौचालय देणं असो, गरीबाला गॅस देणं असो, गरीब लक्षित, गरीब केंद्रित अशा प्रकारचा जो अजेंडा या ठिकाणी मोदीजींनी चालवला
त्या अजेंड्याला प्रतिसाद किंवा त्याचा परिणाम हा आपल्याला युनायटेड नेशन्सनी ज्यावेळी अहवाल प्रकाशित केला आणि या गोष्टीला मान्यता दिली की 10 वर्षामध्ये भारताने 25 कोटी लोकांना गरिबीपासून बाहेर काढलेलं आहे, हे ज्यावेळी जगाने मान्य केलं, मला असं वाटतं की त्यापेक्षा मोठा एक प्रकारे परिणाम दुसरा कुठलाच असू शकत नाही. 25 कोटी लोक जे गरिबी आणि एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये होते, तीव्र गरिबीत होते, ते गरिबी रेषेच्या वर आले. हे 10 वर्षात करणं जगातल्या कुठल्याही देशाला संभव झालं नाही. ते मोदीजींच्या गरीब कल्याणाच्या अजेंड्याने करून दाखवलं. विविध क्षेत्रांमध्ये ज्या प्रकारे मोदीजींनी या देशाचा पायवा रचला, आता याच्या पुढे सातत्याने त्याच्यावरच्या इमारतीवर मजलेच चढणार आहे. आपण पुढेच जाणार आहोत, कारण इतका भक्कम पाया मोदीजींनी रचलेला आहे की आता पाठीमागे जाण्याचं काहीच कारण नाही. आज आपण बघा, अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली प्रगती ही थक्क करणारी प्रगती आहे. आपल्या भारताचा GDP जो 2013-14 साली 103 लाख कोटी होता, आज तो GDP 357 लाख कोटी पर्यंत पोहोचलाय. म्हणजे 10 वर्षामध्ये 3 पटीने आपला GDP या ठिकाणी वाढलेला आहे. महाराष्ट्राचाच आपण विचार केला तर साधारणपणे 13-14 मध्ये जो महाराष्ट्राचा GDP 13 लाख कोटीचा होता, तो आता 54 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि मला असं वाटतं की ही जी काही एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ आहे, यासोबत या देशामध्ये संधी तयार व्हावी याकरता झालेले जे काही रिफॉर्म्स आहेत, या रिफॉर्म्स मध्ये मी तर असं म्हणेन की GST हा एक असा रिफॉर्म आहे की ज्याच्यामुळे आम्ही क्वांटम जंप घेतली. आज आपण बघा, जेव्हा GST या देशामध्ये आला आणि आम्ही ट्रेड बॅरियर्स त्या ठिकाणी तोडले. पूर्वीच्या काळी प्रत्येक राज्य आपला टॅक्स लावायचा आणि त्यामुळे आमच्याकडे परदेशी गुंतवणूकदार हे येऊ शकत नव्हते. ट्रेड बॅरियर्समुळे अनफेअर ट्रेड होता, त्यामुळे लेवल प्लेइंग फील्ड नव्हती. एक प्रकारे हे बॅरियर्स वेपनाइज केले जायचे, त्यातनं देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम व्हायचा. अनेक वर्ष UPAच्या सरकारने GST आणण्याचा प्रयत्न केला, ते यशस्वी झाले नाही. पण मोदीजींनी GST वर एकमत घडवलं आणि घडवून या देशामध्ये GST आणला. मला आजही आठवतं की ज्यावेळी GSTचं बिल राज्याच्या विधानसभेमध्ये मी मांडलं होतं, त्यावेळी विधानसभेमध्ये आमच्या विरोधकांनी खूप गदारोळ करून सांगितलं होतं, आपण मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहोत. मॅन्युफॅक्चरिंग स्टेट असल्यामुळे आपला आजचा जो वॅट आहे तो GSTत कन्वर्ट झाला तर तो कमी होईल, महाराष्ट्राचं नुकसान होईल. महाराष्ट्राने GST स्वीकारू नये. त्यावेळेस मी भाषणामध्ये सांगितलं होतं की आपण मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहोत आणि बॉर्डरलेस व्यापार जर सुरू झाला तर आपला जो काही मॅन्युफॅक्चरिंग बेस आहे हा मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग बेस वाढतो त्यावेळी त्या मॅन्युफॅक्चरिंग करता कन्झम्पशन देखील करावं लागतं आणि म्हणून आपल्याला त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात GST मिळेल. आज आपण बघा, 2017, 18, 16, 17 जेव्हा आपला वॅट गेला आणि GST आला, त्यावेळी महाराष्ट्राचं हायेस्ट कलेक्शन हे 75,000 कोटी रुपये होतं, जे मागच्या वर्षी 2,75,000 कोटी रुपये झाले. आणि आत्ताच परवा आपण बघितलं असेल
की जीएसटीचे आकडे घोषित झाले, या आकड्यांमध्ये आपल्या नंतरची जी दोन्ही राज्य आहेत, 2 नंबर आणि 3 नंबर, ती दोन्ही राज्यांना एकत्रित केलं तरी देखील महाराष्ट्राचा जीएसटी जास्त आहे. आणि एक क्वांटम जंप आपण त्या ठिकाणी घेतली जीएसटी मुळे. आणि सगळ्यात महत्वाचं की त्या काळामध्ये सगळे असं म्हणायचे की जीएसटी फेल होणार, आणि त्याचं कारण ते सांगायचे 20-25 देशाचा त्या ठिकाणी अनुभव सांगितला जायचा, या देशात फेल झाला, त्या देशात फेल झाला. पण मोदीजींनी जीएसटी तयार करताना या देशातली सगळ्यात मोठी क्रांती जर काही केली असेल, त्यावेळी भारत इतक्या युनिक पोझिशन मध्ये आहे. भारताने या सगळ्या परिस्थितीमध्ये जी भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेमुळे आता एकदा वॉर जेव्हा स्टॉप होईल त्यानंतरचा जो काही इकॉनॉमिक राईज आहे त्याच्यामध्ये भारताला अत्यंत प्रमुख भूमिका मिळेल. मला असं वाटतं की ही जी एक कणखर अशा प्रकारची भूमिका, आणि भूमिका दाखवत असताना ऑपरेशन सिंदूर सारखं ऑपरेशन की ज्याच्यामध्ये भारताने आपली सामरिक शक्ती ही दाखवून दिली. कारण आपल्याला माहिती आहे भारत केवळ पाकिस्तानशी युद्ध लढत नव्हता, भारत हा एक प्रकारे चीनशीही सुडो वॉर लढत होता. कारण पाकिस्तानला शस्त्रास्त्र आणि सगळ्या प्रकारची लॉजिस्टिकल मदत ही चायना देत होतं. सगळा त्या ठिकाणी खर्च जो काही असेल त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की तो कुठून येत होता हे सगळ्यांना माहिती आहे. पण भारताने दाखवून दिलं की भारतामध्ये तयार झालेले जे इक्विपमेंट्स आहेत, भारताचे ड्रोन्स, भारताचे जे काही मिसाईल्स, याची शक्ती आपण दाखवून दिली. आणि अक्षरशः प्रिसिशननी जे काही त्या ठिकाणी त्यांच्या युद्धाची विमानं होते, एअर बेसेस होत्या, त्या नष्ट करण्याचं काम आपण हे करून दाखवलं. दुसरीकडे त्यांनी त्यांच्या चायना मेड अशा प्रकारचे हजारो ड्रोन्स, मिसाईल्स सगळे आपल्यावर टाकले. एकही ड्रोन आणि एकही मिसाईल भारतावर यशस्वीपणे मारा करू शकला नाही. आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनी हवेतच हे सगळं त्या ठिकाणी मारून पाडलं. आत्मनिर्भरता म्हणजे काय, तर जो भारत जवळपास सगळी शस्त्रास्त्र सगळी ही इम्पोर्ट करत होता, आज तो भारत 50,000 कोटी रुपयाचा एक्सपोर्ट करतोय. आणि कालच माननीय देशाचे रक्षा मंत्री यांच्यासोबत शिर्डीमध्ये एका युनिटचं आम्ही उद्घाटन केलं. निबे इंडस्ट्रीजच्या मोठं युनिट आहे, जवळजवळ त्या ठिकाणी अर्ध्या किलोमीटरचे 9 शेड्स आहेत, ज्या ठिकाणी मिसाईल्स बनतायत, शेल्स बनतायत. आणि त्या ठिकाणी निबेंनी सांगितलं की 365 दिवस भारताला युद्ध लढावं लागलं तरी जो दारुगोळा लागेल तो करण्याची कॅपॅसिटी आमची आहे. अशाच प्रकारची कॅपॅसिटी आज आपण पाहतोय. आपल्याकडे सोलर इंडस्ट्री असेल, आपल्याकडे LNT असेल, आपल्याकडे कल्याणी असतील, या सगळ्यांनी तयार केली आहे. पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर त्या ठिकाणी 5 वर्षाचं त्यांचं सगळं प्रोडक्शन हे इस्रायलने बुक केलं आहे. संपूर्ण 100% प्रोडक्शन त्यांचं बुक केलेलं आहे. त्यामुळे आता भारत आत्मनिर्भर तर आहेच, पण मोदीजींनी जे सांगितलं मेक इन इंडिया अँड मेक फॉर वर्ल्ड, ते आता खऱ्या अर्थानं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून एक नवीन भारत की ज्याच्यामध्ये गरिबाचा विचार होतो, एक नवीन भारत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विचार होतो, ज्याच्यामध्ये महिला या लक्षित धरून बेटी बचाव पासनं बेटी पढाव पासनं तर लखपती दिदीपर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना अधिकारिता दिली जाते. अशा प्रकारचा एक भारत, युवांची स्वप्न पूर्ण करणारा स्टार्टअप इकोसिस्टीम हा रुजवणारा भारत आज आपण या ठिकाणी या 12 वर्षात तयार झालेला बघतो आहोत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी तपपूर्ती आहे, या तपपूर्तीच्या निमित्ताने रवींद्र चव्हाणजींनी हे जे काही कॉफी टेबल बुक या ठिकाणी प्रकाशित केलाय, यामध्ये मेजर हायलाइट्स हे आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि विशेषतः मला आनंद आहे की ज्यांचं म्हणणं हे महाराष्ट्रातले लोक ऐकतात असे अनेक लोक माध्यम क्षेत्रातले हे आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत. हा संपूर्ण विषय जे एम्प्लिफाय करू शकतात अशा पद्धतीची मंडळी या ठिकाणी सगळी आलेली आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या माध्यमातून भारताची ही वाटचाल ही आपण जनाजनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कराल. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. माननीय रवींद्र चव्हाणजींचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.